हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होता महाराजांचा जे माझे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यातील 9वा गुरुवार होता आणि आपल्याला या दिवशी उपवास देखील करायचा असतो। त्यामुळे अशा प्रकारे आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे। म्हणजे जो पूजेचा व्हिडिओ आहे तर तो ऑलरेडी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। म्हणजेच आता हा जो व्हिडिओ आहे तर हा उद्या येईल, म्हणजे जो उत्तर पूजेचा व्हिडिओ आहे। तर अशा प्रकारे मी म्हणजे स्वयंपाक कशा प्रकारे करतो, जेव्हा कोणतीही पूजा असते तर तेव्हा मी कशा प्रकारे स्वयंपाक करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर अशा प्रकारे आपण काहीतरी गोडाचा नैवेद्य करायचा असतो, म्हणजे जेव्हा आपल्याला संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो तर तेव्हा देखील आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो। तर त्यासाठी म्हटलं आज काहीतरी गोडाचा नैवेद्य करावा। त्यामुळे अशा प्रकारे ह्या ज्या सेवया आहेत तर याची आज खीर करायची होती, तर ह्या देखील आपल्याला अवेलेबल होऊन जातात। तर इकडे देखील मला अवेलेबल होऊन गेल्या। तर सर्वात पहिल्यांदा ह्या ज्या शेवाळ्या आहेत तर त्या आपल्याला पहिले तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दूध टाकून हे सतत हलवावं लागतं, जेणेकरून जे दूध आहे तर ते म्हणजेच खाली चिपकून राहणार नाही आणि पद्धतशीरपणे जे सर्व जे म्हणजेच त्याच्यामध्ये आपण जे मटेरियल टाकलं तर ते मिक्स होईल। आणि सगळ्यात शेवटी मग याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। म्हणजेच एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, जास्त वेळ देखील लागत नाही। तर अशा प्रकारे आता एकीकडे माझा स्वयंपाक देखील चालू होता आणि संध्याकाळची सेवा देखील करायची होती। म्हणजे जे आता स्वामींची माझी आता 21 दिवसाची सेवा चालू आहे तर त्यातील आज जो अध्याय वाचायचा होता तर तो मी आता सकाळी वाचून घेतला आणि जे नित्यसेवा आपल्याला करायचे होते तर त्याचं देखील म्हणजेच आता संध्याकाळचं देखील अध्याय 3 वाचून घ्यायचे होते, कारण आजचा होता गुरुवार। म्हणजेच पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 अध्याय म्हणजेच आपल्या वारांनुसार येतात तर ते देखील आता संध्याकाळी वाचायचे होते। तर त्याची देखील आता तयारी एकीकडे सुरू होती। म्हणजेच आपण संध्याकाळी देखील महाराजांची जी आरती वगैरे आहे तर ती करत असतो। त्यासाठी मग महाराजांचे जे आता पूजेला सामान लागणार होतं संध्याकाळचं तर ते देखील मी अशा प्रकारे काढून ठेवलं। म्हणजे सर्वात पहिल्यांदा जो स्वयंपाक आहे तर तो मी करून घेतला, नाहीतर मग आता स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर मग पूजा केली तर जास्त वेळ देखील आपल्याला जात नाही। नाहीतर मग आपण पूजा करतो 6, 6:30 वाजता, त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे चालू केला तर मग जास्त उशीर होतो। त्यामुळे जो स्वयंपाक आहे तर तो मी पूजेच्या अगोदरच करून घेतो आणि त्यानंतर जी पूजा वगैरे आता मला करायची होती तर तिलाच मी सुरुवात करतो। तर सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे मी इकडे खीर बनवून घेतली आणि त्यानंतर भाजी अशा प्रकारे जी आलूची भाजी असते तर ती आज करायची होती। त्यासाठी मग मी आलू देखील बारीक चिरून घेतला। त्यानंतर जी आलूची भाजी आहे तर ती देखील अशा प्रकारे एकीकडे एका छोट्या बाउलमध्ये करण्यासाठी घेतली, कारण रूमवरती मी एकटाच राहतो त्यामुळे मला जास्त स्वयंपाक करायची गरज नाही। त्यामुळे अशा प्रकारे मी छोटे छोटे जे भांडे आहेत तर त्याचाच यूज करतो, म्हणजे जेव्हा स्वयंपाक बनवायचा, कारण मग मोठे भांडे जेव्हा आपण यूज करतो तर मग त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो घासण्यासाठी वगैरे। तर अशा प्रकारे जे छोटे भांडे आहेत तर त्याचाच मी जास्तीत जास्त उपयोग करतो। त्यानंतर मग भाजी झाल्यानंतर एकीकडे मी पोळ्या देखील करून घेतल्या। तर तुम्हाला माहीतच आहे अशा प्रकारे हे जे बाऊल आहे तर त्यामध्ये जो उंडा आहे तर तो मी भिजवून घेतो। म्हणजे जो उंडा आपल्याला 5-10 मिनटं भिजवून ठेवायचा आहे, त्यानंतर ज्या उंड्याच्या पोळ्या आहेत तर त्या मऊच येतात। त्यामुळे अशा प्रकारे पहिल्यांदा मी जो उंडा आहे तर तो भिजवून घेतो आणि त्यानंतर भाजी करतो। पण आज सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या मी पहिल्यांदा करून घेतल्या आणि त्यानंतर मग उंडा भिजवण्यासाठी माझी आता तयारी चालू होती। तर अशा प्रकारे एकीकडे माझा उंडा भिजवणं चालू होता आणि जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जेव्हा पण स्वयंपाक करतो तर तेव्हा तुम्ही महाराजांचं जे भजन किंवा महाराजांचा जो तारक मंत्र आहे किंवा महाराजांचे जे आपण अध्याय वाचतो तर ते देखील आपण म्हणजे फोनमध्ये लावून ऐकू शकतो, जेणेकरून त्याचा जो म्हणजेच एक प्रभाव असतो तर तो देखील आपल्या स्वयंपाकामध्ये उतरतो। त्यामुळे मग जो स्वयंपाक जेव्हा मी करतो तर तेव्हा मग महाराजांचे गाणे आहेत, जो तारक मंत्र आहे तर तो मी एकीकडे लावून देतो आणि मग तो ऐकत ऐकत स्वयंपाक देखील करतो। म्हणजे जास्त वेळ देखील लागत नाही स्वयंपाक करण्यासाठी आणि आपला जो वेळ आहे तर तो देखील म्हणजे आपले मन प्रसन्न राहते आणि आपण जेव्हा प्रसन्न मनाने एखादी पूजा करतो किंवा स्वयंपाक देखील करतो तर ती प्रसन्नता त्या स्वयंपाकामध्ये उतरते। त्यामुळे मग एकीकडे मी महाराजांची गाणी आहेत तर ती लावून देतो आणि एकीकडे जो स्वयंपाक आहे तर तो मी लावून घेतो। तर अशा प्रकारे आता माझा जो स्वयंपाक आहे तर तो होत आला होता। त्यानंतर एकीकडे मग भाजी ठेवून दिली, म्हणजेच भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो। म्हणजे जी आलूची भाजी राहते तर तिला म्हणजे आलू शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मग थोडंसं जास्त वेळच ती भाजी जी आहे तर ती शिजू द्यावी लागते। तर अशा प्रकारे एकीकडे माझ्या पोळ्या देखील करणं चालू होत्या। तर पोळ्या देखील मी पटपट करून घेतो, म्हणजे आता बरीचशी प्रॅक्टिस झाली होती। जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी टाईम वगैरे कशा प्रकारे मॅनेज करतो। म्हणजेच आता मी सध्या जॉबला असल्यामुळे पूर्ण जो टाईम आहे तर तो मला पूर्ण मॅनेज करावा लागतो आणि त्यासोबतच जी स्वामीसेवा आहे तर ती देखील मग करावी लागते। म्हणजेच स्वामीसेवा जी आहे तर ती मला करायला खूप आवडते, त्यामुळे मग सर्व जो टाईम मॅनेज आहे तर तो मी पद्धतशीरपणे करतो। तर अशा प्रकारे एकीकडे माझ्या आता पोळ्या करणं चालू होत्या आणि पोळ्यांची देखील मला बरीचशी प्रॅक्टिस झाली होती, त्यामुळे पोळ्या करायला आता जास्त काय मला अवघड जात नाही। त्यानंतर आता म्हणजेच तरी 5:30 वाजत होते, कारण 1 तास जरी स्वयंपाकामध्ये गेला म्हणजे 4:30 वाजता मी
लागलो होतो स्वयंपाकाला. त्यानंतर मग 1 तास स्वयंपाकाला गेला. 5:30 वाजेपर्यंत जो स्वयंपाक आहे तर तो माझा करून झाला. आणि त्यानंतर मग जी काही आता स्वामीसेवा करायची होती म्हणजेच 6 वाजता, त्यामुळे मग अर्ध्या तासामध्ये मी पूर्ण जे किचन आहे तर ते देखील मी आवरून घेतलं. म्हणजे जेव्हा पण आपण स्वयंपाक वगैरे करतो तर काही ना काहीतरी किचन वाट्यावरती राहतच. त्यामुळे मग आपल्याला स्वयंपाक झाला की लगेचच जो किचन वाटा आहे तर तो क्लीन करावा लागतो. त्यासाठी मग अशा प्रकारे आता स्वयंपाक झाला की लगेचच मी तो क्लीन करून घेतो. नाहीतर मग ते तसंच राहिलं तर मग ते म्हणजे तसंच राहून जातं. नंतर मग आपण त्याच्याकडे लक्ष देखील देत नाही. त्यामुळे मग जेव्हा माझा स्वयंपाक तयार करून होतो तर तेव्हा लगेचच जो किचन वाटा आहे तर तो मी क्लीन करून घेतो. आता वाजले होते 6. तर आता जी महाराजांच्या म्हणजेच पूजेला आता जे सामान लागणार होतं तर ते देखील मी काढून घेतलं. म्हणजेच आता संध्याकाळी देखील आता नित्यसेवा करायची होती. म्हणजे जे 3 अध्याय वाचायचे होते तर ते देखील आता वाचायचे होते. त्यामुळे मग अशा प्रकारे जो तुपाचा दिवा आहे तर तो मी सर्वात पहिल्यांदा लावून घेतला. आणि एक कंटिन्यू दिवा माझा चालूच आहे. म्हणजे जी माझी आता 21 दिवसाची सेवा चालू आहे स्वामींची, तर त्यासाठी मग अशा प्रकारे मी म्हणजेच वरती उजव्या बाजूला एक दिवा लावून ठेवलेला आहे. म्हणजेच आता 21 दिवस तो कंटिन्यू मी चालूच ठेवणार आहे. त्यासाठी मग तो मी अखंड दिवा प्रज्वलित करा. त्यामुळे मग मी म्हणजे साईडला कोणत्या प्रकारचा दिवा लावला नाही. पण आता जेव्हा पण आपण पूजा वगैरे करतो तर एखादा तरी तुपाचा दिवा आपण लावला पाहिजे. त्यासाठी हा जो म्हणजेच मी तुपाचे डबे बनवले आहेत, म्हणजे जे शीतलताई आहेत त्यांचं यूट्यूबवरती चॅनल आहे तर त्यांच्याकडूनच हे ऑनलाईन मी खरेदी केली आहे. तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की मी त्यांच्याकडून काय काय सामान बनवलं होतं. आणि तुम्ही देखील ते सामान मागवू शकता. आपल्याला जसं पूजेचं सामान हवं असतं तर तसं आपल्याला दुकानावरती भेटत नाही. त्यामुळे आपल्यासाठी म्हणजेच ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे तर तो देखील खूप छान आहे. म्हणजेच आपल्याला जसं सामान हवं आहे पूजेचं तर तसं आपल्याला ते भेटून जातं. तर बरंचसं सामान जे पूजेचं आहे तर ते मी ऑनलाईनच बनवलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील की मी कोणकोणतं ऑनलाईनचे सामान आहे तर ते बनवलं. तर सर्वात पहिल्यांदा मी स्वामींची 1 माळ जप करून घेतली. त्यानंतर जे आपल्याला 3 अध्याय वाचायचे होते तर ते देखील मी वाचून घेतले. त्यानंतर जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतली. आणि त्यानंतर जो महाराजांना नैवेद्य मला दाखवायचा होता तर तो मी आता अशा प्रकारे दाखवून घेतला. म्हणजेच जो आपण आता स्वतः आपण जेवणार आहोत, म्हणजेच मी अशा प्रकारे ताटामध्येच नैवेद्य जो आहे तर तो दाखवून देतो. म्हणजेच तेच ताट मी महाराजांना नैवेद्यामध्ये दाखवतो आणि तेच मग नंतर आपल्याला 10-15 मिनटं झाले की तेच ताट नंतर मी जेवणासाठी घेतो. कारण आपण जेव्हाही कोणतंही म्हणजेच आपण नैवेद्य दाखवतो तर जेव्हा आपण त्या म्हणजेच ताटामध्ये दाखवतो तर ते ताट आपल्याला 5-10 मिनटं तसंच त्याच जागी ठेवायचं असतं आणि त्यानंतर ते आपल्याला उचलायचं असतं. तर त्यामुळे मग जे ताटामध्ये मी जेवण करतो तर त्या ताटामध्ये जो नैवेद्य आहे महाराजांना तर तो मी दाखवून घेतो. अशा प्रकारे आता महाराजांना माझा जो नैवेद्य आहे तर तो देखील दाखवून घेतला. तर तुम्हाला मी केलेली पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता जो हा व्हिडिओ आहे तर हा गुरुवारचा संध्याकाळचाच आहे. आणि त्याचबरोबर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजेच उद्याचं म्हणजे शुक्रवारचा सकाळचा देखील व्हिडिओ पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे जी आजची स्वामीसेवा आहे तर ती आता महाराजांनी माझ्याकडून करून घेतली. म्हणजेच कधी कधी तर मलाच वाटतं की म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा जरी नसली तरी महाराजांच्या मनामध्ये इच्छा असली तर महाराज ती सेवा करूनच घेतात. तर अशा प्रकारे आता जी स्वामींची संध्याकाळची आता माझी सेवा आहे तर ती देखील करून झाली. त्यानंतर मग जो नैवेद्य आहे तर तो मी ग्रहण केला आणि माझा जो उपवास आहे तर तो मी सोडला. हा जो व्हिडिओ आहे तर हा सकाळचा आहे म्हणजे शुक्रवारचाच म्हणजेच दुसऱ्या दिवशीचा आहे. कारण आपण जी स्वामींची सेवा करतो तर म्हणजे पूजा मांडणी करतो तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे सर्वात पहिल्यांदा जो दिवा आहे तर तो मी प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर महाराजांची 1 माळ जप देखील करून घेतली. त्यानंतर महाराजांची जी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. त्यानंतर जी पूजा आहे तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं असतं, थोड्याशा अक्षता टाकायच्या असतात आणि थोड्याशा अक्षता आपल्या हातामध्ये घेऊन म्हणजेच महाराजांची क्षमा मागायची असते की माझ्याकडून काही चूक वगैरे झाली तर मला क्षमा करा. आणि त्याच्या अक्षता आहेत तर त्या आपल्याला महाराजांच्या फोटोवरती म्हणजेच थोड्या थोड्या टाकायच्या असतात. आणि जी सर्व पूजा आहे तर तिला आपण उचलण्यासाठी सुरुवात करू शकतो. तर महाराजांची इच्छा होती तर मला जो गजरा आहे म्हणजेच मोगऱ्याचा तर तो देखील भेटला होता. म्हणजे जी मोगऱ्याची फुलं आहेत तर ती मला भेटली होती तर त्याचा देखील मी गजरा तयार केला होता. तर जो नारळ मी ठेवला होता पूजेमध्ये तर त्याच्यावरती मी ठेवला होता. अशा प्रकारे आता सर्व जी पूजेची मी मांडणी केली होती तर हळूहळू सर्व जी मांडणी आहे तर ती मी उचलून घेतली. आणि पूजेमध्ये जे मी तांदूळ यूज करतो तर प्रत्येक गुरुवारी मी तेच तांदूळ यूज करतो. म्हणजे जे पूजेमध्ये थोडे थोडे आपण तांदूळ असे खाली ठेवतो तर ते देखील मी म्हणजे निर्माल्यामध्ये टाकून देतो. म्हणजे कळस वगैरे आपण कळसासाठी जे तांदूळ यूज करतो तर ते मी म्हणजेच असं पूजेला म्हणजे दरवेळेसच्या पूजेसाठी मी तेच ठेवलेले आहेत. आणि जो नारळ आहे तर तो देखील मी एकच ठेवलेला आहे म्हणजे दरवेळेस पूजा करण्यासाठी. त्यानंतर जी पूजा आहे तर ती मी उचलून घेतली. आणि जी रांगोळ वगैरे आहे तर ती देखील मी साफ करून घेतली. त्यानंतर आता जी महाराजांची 21 दिवसाची सेवा चालू आहे तर तिची देखील म्हणजे जी फुलं मी आणली होती तर ती देखील मी वाहून घेतली. म्हणजे जेव्हा आपण महाराजांना म्हणजे देवांना फुले अर्पण करतो तर तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि आपलं मन देखील एकदम पॉझिटिव्ह होतं. आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती किंवा धूप लावतो तर जे वातावरण आहे तर ते देखील खूप छान होतं. तर अशा प्रकारे आता जे अध्याय वाचायचा होता तर तो देखील मी वाचून घेतला. आणि त्यानंतर महाराजांची जी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. जसं की तुम्हाला माहिती आहे की मला जॉबला देखील जावं लागतं 10 वाजता. त्यामुळे जो स्वयंपाक आहे तर तो मी सकाळी लवकरच करून घेतो. आणि त्यानंतर जी सेवा वगैरे करायची असते तर त्याला मी सुरुवात करतो. तर आजची जी सेवा आहे तर ती माझी आता झालेली आहे. आणि जी आजची मी सेवा केली तर ती महाराजांच्या चरणी मी रुजू करतो. तर
तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.